ही सदर टीम आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। मी रुपेश आडकर पाटील। आम्ही प्रॉपर दारफळ सीना माडा तालुका दारफळ वरून आलो आहे, सोलापूर जिल्हा। ही आमची गाडी आहे। आता सोशल मीडियावरती चुकीचा मेसेज पाठवला जातोय की नियोजन होत नाही आहे, काय नाही। जरांगे पाटलांच्या आदेशानुसार आम्ही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आम्ही मुंबईकडे कूच केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही आमच्या गावातून 21 मावळे आलेलो आहोत आणि बाजूच्या गावचे आम्ही एक साधारणपणे टोटल आता 56 जणांचं आम्ही आता नियोजन केलं आहे। जेवण बनवायची पद्धत आम्ही इथंच केलेली आहे। गॅस वगैरे आहे, शिगडी आणि बेडचे बनवलं आहे। हा आयशर आहे 19 फुटाचा। याच्यामध्ये खाली पूर्ण गाद्या आहेत आणि जे आपण कॉलम भरतो, कॉलमचे जे काय म्हणतात याला प्लाय आम्ही मारलेले आहेत। प्लायवरती स्क्रू फिट केले। हे 7.5 फुटाचे मोठे डांब आम्ही फिट केलेत अशा पद्धतीने आणि स्क्रूनी लॉक केले। हे राहायची प्यायच्या पाण्याची सोय आम्ही घरूनच केलेली आहे। जिथं अवेलेबल होईल तिथं कंटिन्यू करतोय आम्ही। आमच्यासोबत दुसरे जे आरक्षणासाठी आलेले ज्यांच्याकडे राहण्याची सोय नव्हती त्यांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये सोय दिलेली आहे। हे आमचे आचार्य आहेत। स्वयंपाकाचं सगळं नियोजन यांच्याकडे राहतं। ते माळकरी माणूस आमचे ड्रायव्हर आहेत। अशा पद्धतीने आमचं नियोजन आहे। त्यामुळे कुणीही या फोनवर विश्वास ठेवू नका। स्वतःचं नियोजन स्वतः करा आणि मुंबईकडे रवाना व्हा। हे एक आमचे ड्रायव्हर साहेब आहेत आणि मुंबईकडे या। फक्त सोशल मीडियावर पाहू नका, येऊन इथं सपोर्ट करायचा आहे। इथं मॉब दिसला पाहिजे मराठ्यांचा। आम्ही आता न्यू पनवेलमध्ये आहोत। आमचा जो भातचा आहे त्याच्या फ्लॅटवरती आमचं नियोजन झालेलं आहे। अंघोळ आणि संडासचं काम आम्ही तिथं करतो आहे। बाकी आम्ही सगळं गाडीत सोय आहे आमची झोपायची वगैरे। अशा पद्धतीने नियोजन आहे। सगळ्यांनी मुंबईकडे या, आरक्षणाचे साक्षीदार व्हा। लास्ट चान्स आहे। धन्यवाद।